इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. विदा क्या करें हम भरे नयन से, विदा क्या करें हम भरे नयन से. हृदय रो रहा है आपके गमन से, विदाई की बेला है दुआ कर रहे हैं. विदाई की बेला है दुआ कर रहे हैं. सदा दुख दूर रहे आपके जीवन से. विदा क्या करें हम भरे नयन से. हृदय रो रहा है आपके गमन से. मैं जब सोचता हूँ बिछड़ जाएंगे हम, आंखें भीग जाती है रोता है ये मन. हो मैं जब सोचता हूँ बिछड़ जाएंगे हम, आंखें भीग जाती है रोता है ये मन. रोता है ये मन. साथ साथ रहना, साथ मुस्कुराना, साथ साथ रहना, साथ मुस्कुराना. कैसे भूल जाए वो सारी बात मन से. विदा क्या करें हम भरे नयन से. हृदय रो रहा है आपके गमन से. विदाई की बेला है दुआ कर रहे हैं. सदा दुख दूर रहे आपके जीवन से. आज भोंगळे साहेबांचा आपण सत्कार केला. भोंगळे साहेब आज आपले पाहुणे आहेत. आज हेमंत आहे. त्यांनी 27 वर्ष आपल्या शाळेला आपलं कष्ट सहन केलं. कधीही भोंगळे साहेब मला उलटून केलं. कधी वेळेला मी रागवत असेल पण ते सगळं उलटं केलं, बोलले नाही. कौतुक करावं तेवढं थोडं आहे, परंतु मनुष्य जीवनामध्ये रिटायरमेंट होत आहे तुम्ही सर्वांनी. परंतु ही काय संस्था चालवायची आहे, ही संस्था चालवत असताना मी पण विचार केला रिटायरमेंट व्हावं. तुम्ही रिटायरमेंट होता गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे तुम्ही रिटायर सुखी राहा. आयुष्य चांगल्या प्रकारे निर्माण करा, चांगले व्हावा. आणि माझी सर्वांना रिक्वेस्ट, हे जे काही रिटायर होतील ते तुम्ही रिटायरमेंट मानू नका. ही संस्था आहे, मी एकट्याने घडवलेली नाही. माझ्याबरोबर तुम्ही सर्व होते, सर्वांनी सहकार्य केले. या संस्थेला
अनेक अडचणी आल्या हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्या संकटातून जिद्दीने पार करत आणि सगळ्या गोष्टी पार करून इथपर्यंत आपण आलेलो आहोत. एवढं करून सुद्धा शाळेला ही इमारत ना आपली स्वतःची इमारत आहे ही देणगी दिली. गोदावरी मला साहेबांकडे घेऊन आले या ठिकाणी सहसा काम आहे तू करशील. मी काही हरकत नाही जर पोटासाठी काही काम करायचं वेळ तर माझी तयारी आहे. साहेबांकडे गेलो साहेबांकडे म्हणजे त्यांच्याकडून साहेब पण म्हणाले इथे जे काम पडेल ते करावं लागेल. तर स्वतःहून असं म्हणाले की तुझ्याकडे बघून तू काम करशील असं मला वाटलं नाही. साहेबांना मला एक संधी द्या. जी काही सेवा करण्याची साहेबांनी संधी दिली माझ्या डोक्यावर जे काही घर दिलं त्या साहेबांची भेट नाहीतर मी कुठे असतो काय असतो हे माझं मला माहिती. मध्यंतरीचा काळ असा आला की सर्व दुःखद प्रसंग माझ्या मनात पत्नी आजारी, वडील आजारी, आई आजारी, मुलगी आजारी, एका मागोमाग मागे दुःखाचे प्रसंग गेले. आणि त्या दुःखाच्या प्रसंगातून मला आज खऱ्या यांनी आठवण आईंची होते. आईने मला घरी बोलवलं. प्रत्येकाला माझी विचारपूस करायची घरची परिस्थिती कशी काय आहे, कशी तब्येत आहे. आईने मला आर्थिक सहकार्य केलं. त्याबरोबर फार मोठं मनोधैर्य मानसिक आधार पण दिला. त्या आधार नाही आहे माझी बरोबर म्हणा तर बोलवत नाही आहे तरी पण मी बोलतो आहे. तर साहेबांनी असं एक माझ्या डोक्यावर छप्पर ठेवलं की तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली. आणि ती सेवा करत असताना जी काही माझ्यावर दुःख उडवली ती या ठिकाणी येऊन तुम्ही सर्वजण आहेतच. माझ्यापेक्षा काहीच आहे काहीच नाही. तुम्हीसुद्धा मला एक असा मुलाचा आधार दिला. आर्थिक बाबीपासून सगळ्या गोष्टीतून मला माणसांनी माणसाशी कसं वागावं ते या ठिकाणी मला कळलं. इथं सर्वजण माणसं पद म्हणून नाही तर माणूस म्हणून माझ्याशी वागले. प्रत्येक गोष्टीत मला समजावून घेतलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य केलेलं आहे. आणि तुमच्यामुळे खरोखर मी सांगतो आज या ठिकाणी मी उभा आहे. मी कोण होतो सुरुवातीला तुम्ही सांगितलं परिस्थिती आलायची होती. मी गॅस एजन्सीमध्ये कामाला होतो. अशी पेटी घेऊन टाळीने इकडे तिकडे फिरायचा. काही ठिकाणी असे अनुभव आले गॅस रिपेअरिंगचे काम मी करायचे. मागून बाई आवाज द्यायचा हो तुम्ही कान टोकणारे आहात का. म्हणजे असं मला खूप हे व्हायचं. मला घरचे माझे खूप हायपाय होते पण मला त्यांची काहीच साथ बनली नाही. जो भाऊनी असायचं त्यांची मेहरबानी त्यापासून इथपर्यंत उभा आहे. म्हणजे जो काही होतो आणि आज या ठिकाणी मला आणून पोचवलं आहे ते साहेबांची मेहरबानी आहे. या ठिकाणी मी उभा आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या पद्धतीत माझा सत्कार केला मला भरून येतं की एवढी माझी लायकी नसताना खरोखर मी माझ्या कांद्यामुळे सांगतो की माझ्याकडे काही नव्हतं. मी असा वाऱ्यावर बघतो तुमच्या सर्वांमध्ये येऊन मी माझं दुःख विसरलो. माझ्या मुलांकडे बघून या इथे त्यांचंही दुःख विसरलो. आणि जसं मला तुमची सेवा करता आली त्या कामाची सेवा केली. जे काही माझ्याकडे चुकलं असेल ते माझं मला परत द्या. जे काही तुम्हाला देण्यासारखं असेल जे काही योग्य असेल ते तुमच्याकडे देवा. एवढं बोलून मी थांबतो. मी काही जास्त विदा क्या करें हम भरे नयन से, विदा क्या करें हम भरे नयन से, दिल रो रहा है आपके गमन से, विदाई की बेला है दुआ कर रहे हैं, विदाई की बेला। आजच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या संस्थेचे सर्व माननीय DM सावंतसाहेब, तुपे साहेब, त्याचबरोबर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ टेकाडे मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सैद मॅडम, पूर्व प्राथमिकच्या सौ खेडे मॅडम आणि माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ गोविंद मॅडम, त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर उमरचं जे नेतृत्व आहे अर्जुन साहेब, आज सेवापूर्तीचा हा जो सोहळा आहे त्याचं त्या ठिकाणी शेवटचा तो त्या ठिकाणी कार्यक्रम हा माझ्याकडे दिलेला आहे. विघ्नहर्त्याचा तसंच लेण्याद्रीचा जो निर्जात्मक यांचा कृपा आशीर्वाद लाभलेलं जगद्गुरु संत शिरोमणी संत
तुकाराम महाराज यांचा पदस्पर्श झालेली अशी जी पावनभूमी, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला जुन्नर तालुका, असा जुन्नर तालुक्यातील ओतूर गाव नजीक डुंबरवाडीचे सुपुत्र विलासरावजी बबनराव डुंगरे आपला आज या ठिकाणी त्या ठिकाणी सेवापूर्तीचा त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपलं यापुढे जे भावी आयुष्य आहे नियमितपणे त्या ठिकाणी चांगले त्या ठिकाणी जाऊ। आपल्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आले, अनेक संकट आली, पण त्या संकटाला आपण त्या ठिकाणी तेवढं धैर्याने आणि सामर्थ्याने सामोरे गेलेलो आहात। यापुढेही आपल्या या भावी जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी धैर्याने आणि सामर्थ्याने सामोरे जाल अशी त्या ठिकाणी मी अपेक्षा ठेवतो। आपलं जीवन म्हणजे त्या ठिकाणी एक आपल्या कविता त्या ठिकाणी एक थोडीशी त्याचे शब्द या ठिकाणी सांगतो। अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक गाठ, वारा खात गारा खात, उभा आहे बाबुल झाड, उभा आहे बाबुल झाड। अनेक त्या ठिकाणी प्रसंग आपल्या जीवनामध्ये आले, ज्याप्रमाणे हे बाबुल झाड येणाऱ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ताठरपणे खंबीरपणे उभा असतं, त्याप्रमाणे आपण देखील आपल्या या भावी जीवनामध्ये तसंच त्या ठिकाणी उभं राहाल अशी अपेक्षा ठेवतो। आणि त्या ठिकाणी साहेब आपण आलात, आपलंही त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आपल्याला अभिनंदन करतो। कुठे साहेब आपणही आलात त्या ठिकाणी आपले त्या ठिकाणी आभार। एखाद्या मॅडम देखील आपला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांचे त्या ठिकाणी आभार। त्याचप्रमाणे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सईद मॅडम आपलेही आभार, पूर्व प्राथमिकच्या पेवली मॅडम आपलेही आभार, पेवली मॅडम आपलेही आभार, अर्जुन साहेब आपलेही आभार। त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे देखील त्या ठिकाणी आभार। आणि त्या ठिकाणी असं सुंदर असं त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं वादावटे मॅडम आपलेही त्या ठिकाणी आभार मानतो आणि त्या ठिकाणी आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतो। धन्यवाद।